शुभ प्रभात आदरणीय व्यासपीठ समीक्षक परीक्षक निरीक्षक मी समृद्धी गणपत उघडे। आज मी तुम्हाला म्हणीवरून गोष्ट सांगणार आहे। गोष्टीचे नाव सोन्याचं बी। म्हण जसे पेरावे तसे उगवते। एका छोट्याशा गावात गोविंदा नावाचा एक शेतकरी राहत होता। तो अतिशय प्रामाणिक व कष्टाळू होता। त्याचे एक लहान शेत होते। तो त्याच्या शेतात राबराब राबायचा। मातीशी त्याचे विशेष नाते होते। एकदा गावात एक साधू महाराज आले। त्यांनी सर्वांना सांगितले, या गावात जो जास्त सद्भाव प्रेम आणि प्रामाणिकपणे वागत असेल त्याच्या शेतात मी एक सोन्याचं बी टाकेल। सर्वजण उत्सुकतेने वाट पाहू लागले की सोन्याचे बी कोणाला भेटेल। शेवटी गोविंदाची निवड झाली। गोविंदाने हसत हसत ते बी घेतले व साधू महाराजांच्या पाया पडला आणि ते बी त्याच्या शेतात पेरले। काही काळानंतर तिथे एक साधे रोपटे आले। गोविंदा आश्चर्यचकित झाला। अरे, मी तर इथे सोन्याचे बी पेरले होते आणि मी रोज त्याची निगा राखायचो, त्याला पाणी द्यायचो, तर इथे हे साधे रोपटे कस काय उगवले? गावातील सर्वजण त्याच्यावर हसू लागले। हे सोन्याचं बी आहे का फसवणूक आहे असं म्हणत हसत हसत तिथून निघून गेले। पण गोविंदा म्हणाला, हे बी सोन्याचे असो किंवा मातीचं, मी माझ्या कर्तृत्वाने याला सोन्याचं बनवेल। आणि तो रोज त्याची निगा राखू लागला, रोज त्याला पाणी देऊ लागला। काही काळाने तिथे एक मोठे झाड आले। त्या झाडाच्या सावलीखाली गुर पक्षी म्हातारी लोक थकून आलेली लोक तिथे बसू लागली, विश्रांती करू लागली। पक्ष्यांनी तिथे त्यांची घरटी बांधली होती। हे सगळं पाहून गोविंदाला खूप आनंद झाला। आणि काही काळानंतर तिथे पुन्हा साधू महाराज आले। त्यांनी ते झाड पाहिले। त्यांनाही खूप आनंद झाला आणि ते म्हणाले, हेच खरं सोनं जे दुसऱ्यांना देतं पण स्वतः काहीच मागत नाही। हे ऐकून जे गावकरी गोविंदावर हसत होती त्यांच्या डोळ्यात पाणी आले आणि त्यांनी गोविंदाची माफी मागितली। तात्पर्य, जसे पेरावे तसे उगवते। आपण जर का प्रेम कष्ट पेरले तर आयुष्यात आपल्याला समाधानाचे फळ भेटते, जे सोन्याहूनही मौल्यवान असते। धन्यवाद।